महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपारमध्ये सर्पदंश जनजागृती। पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना वाढत असताना सर्पदंशामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील कच्चेपार बोदरा येथे SWAB संस्थेच्या वतीने साप, अंधश्रद्धा आणि विज्ञान या विषयावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कच्चेपार येथे आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी आणि ग्रामस्थांना सापांबाबतचे गैरसमज दूर करून वैज्ञानिक माहिती देण्यात आली। SWAB संस्थेचे बचाव दल प्रमुख व उपाध्यक्ष जिवेश सयाम यांनी विषारी आणि बिनविषारी सापांची ओळख, सर्पदंशाची कारणे तसेच सर्पदंश झाल्यानंतर घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले। यावेळी SWAB संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यश कायरकर यांनी अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करताना नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले। साप चावल्यानंतर ओझा भुवाच्या नादी लागून वेळ घालवू नये। सर्पदंशावर तंत्रमंत्र नव्हे तर वेळेवर मिळणारे वैद्यकीय उपचार आणि अँटीस्नेक व्हेनमच जीव वाचविण्यासाठी महत्त्वाचे आहे। त्यामुळे साप चावल्यास तात्काळ रुग्णालयात जा, असे त्यांनी सांगितले। कार्यक्रमाला RFO अंजली बोरावार, क्षेत्र सहाय्यक नितीन गडपाईले, वनरक्षक श्री DS सूर्यवंशी, RD जावडे तसेच SWAB चे सर्पमित्र गणेश गुरनुले, आदित्य नान्हे, शुभम निकेशर, साहिल शेलोकर आणि श्रेयस कायरकर यांच्यासह गाईड व जिप्सी चालक उपस्थित होते। पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने अंधश्रद्धेला बळी न पडता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारा आणि सर्पदंश झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्या, असा संदेश SWAB संस्थेने या जनजागृती कार्यक्रमातून दिला। जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी, महाराष्ट्र क्रांती न्यूज, चंद्रपूर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।